नमस्कार, मी रुपाली भोसले म्हणजेच तुमची लाडकी संजना। जसं तुम्हाला आमच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तसंच तुमच्या फायद्याचं काय आहे हे सांगण्यासाठी मी इथे आले। आम्ही घेऊन आलो आहोत नव्या मुंबईला जोडणारा असा एक प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट। सिरियसली सहज परवडेल असा पण तरीही मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा प्रोजेक्ट आहे। ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घरं आणि बरंच काही। हा प्रोजेक्ट आहे ऑल्टो फिल्मचा प्रीमियम प्रोजेक्ट ग्रँड ओरन सेंटर। नवी मुंबईत खंडणीखोर लोकांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। 2 दिवसांपूर्वी एका पत्रकाराला खंडणी घेतल्याप्रकरणी जेलवारीस धाडण्यात आलाय। आता पुन्हा एकदा नवी मुंबईतून एका खंडणीखोर महिला वकिलाचा प्रताप समोर आलाय। ॲडव्होकेट अक्षया उपाध्याय, वय वर्ष 27, राहणार नेरूळ असं या खंडणीखोर महिला वकिलाचं नाव असून ती मुंबई हायकोर्टात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील प्रणाम हॉटेलचे मालक किशोर शेट्टी यांच्याकडे ॲडव्होकेट अक्षया उपाध्याय हिनं 20 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती। पैसे न दिल्यास फिर्यादीच्या हॉटेल विरोधात स्थानिक नागरी संस्थेकडे दाखल केलेली तक्रार मागे घेतली जाणार नाही आणि हॉटेल बंद करण्याची देखील मी पूर्ण जबाबदारी घेईन अशा प्रकारची धमकी ॲडव्होकेट अक्षया उपाध्याय हिनं हॉटेल चालकाला दिली होती। वाटाघाटीअंती 12 लाख रुपये देण्याचं ठरलं। लागलीच हॉटेल चालकानं संबंधित यंत्रणेकडे याबाबत तक्रार नोंदवली। बुधवारी ॲडव्होकेट अक्षया उपाध्यायने वाशी येथील विहार कॅफेमध्ये हॉटेल चालकाकडून 12 लाख रुपये स्वीकारले। त्याचवेळी तेथे सापळा लावलेल्या नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानं तिला रंगेहात पकडलं। पोलिसांनी आरोपीला अटक करून तिचं आधार कार्ड, बार काउन्सिल आयडी आणि व्हिजिटिंग कार्डही जप्त केलंय। नवी मुंबई गुन्हे शाखेच्या केंद्रीय पथकानं उपाध्याय यांच्या कथित खंडणी मागणीचे व्हॉइस रेकॉर्डिंग मिळवलेत। याबाबत पुढील कारवाई नवी मुंबई खंडणी विरोधी पथकाकडून केली जात आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।